आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मीरा भाईंदरमध्ये आता दर महिन्याला प्रताप सरनाईक यांचा जनता दरबार भरणार। मित्र पक्ष असला तरी अन्यायाविरोधात लढणार नरेंद्र मेहता। मित्र असले तरी लोकांसाठी मी कुणाचीही गय करणार नाही, सरनाईक यांची भूमिका। प्रताप सरनाईक यांनी घेतलेला निर्णय अन्यायकारक। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्यच्या निर्णयावर गणेश नाईक यांचा टोला। रिक्षा चालकांना भाषा शिकण्यासाठी 1 महिना दिला पाहिजे, गणेश नाईक यांचं वक्तव्य। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान। 23 एप्रिलला निवडणुकीची अधिसूचना जारी होणार। 30 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। 12 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान। प्रज्ञा सातव पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार, सूत्रांची माहिती। भाजप प्रवेशानंतर रिक्त असलेल्या परिषदेच्या जागेची पोटनिवडणूक सुद्धा 12 मे रोजी पार पडणार। काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर सातव यांनी केला होता भाजपमध्ये पक्षप्रवेश। बारामतीत रोहित पवार यांच्याकडून सुनेत्रा पवार यांचा प्रचार। रेकॉर्ड ब्रेक मतांनी सुनेत्रा पवार विजयी होणार असल्याचा रोहित पवारांना विश्वास। सुनेत्रा पवार अजित पवारांच्या स्टाईलप्रमाणे काम करतील असंही केलं वक्तव्य। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडून तर येणारच आहेत, पण त्या 2 लाखांच्या पेक्षा जास्त लीडनं निवडून येणार आहेत, योगेंद्र पवार यांना विश्वास। कैसे हराया फेम एमआयएम पक्षाच्या नगरसेविका सेहर शेख नॉट रिचेबल। वडिलांच्या जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरून सेहर शेखच्या अडचणीत वाढ। सेहर शेखसह तिचे वडील युनुस शेखही नॉट रिचेबल। वारकरी संप्रदायातील काही लोक हिंसेला प्राधान्य देतात। वारकरी संप्रदायात घुसखोरी, 20 लोकांची नावं जाहीर करत विकास लवांडे यांचा मोठा आरोप। शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यात शाब्दिक चकमक। माझी 30% जमीन असती तर सरनाईक माझे ड्रायव्हर असते। मेहतांच्या वक्तव्याचा पूर्वेश सरनाईक यांच्याकडून निषेध। संयम ही आमची कमजोरी नसून स्वाभिमान असल्याचा पत्रातून इशारा, तर ड्रायव्हर असण्याचा सरनाईकांनी व्यक्त केला सार्थ अभिमान।